नमस्कार मित्रांनो. जी ई-पीक पाहणी आहे, ई-पीक पाहणी करण्यासाठी आज सहाय्यक आपल्या शेतामध्ये आलेले आहेत. या आपल्याला या वर्षीपासून स्वतः ई-पीक पाहणी न करता तलाठी कार्यालयामार्फत आपल्याकडे जे सहाय्यक येतात त्या सहाय्यकाच्या मार्फत आपल्याला आपली ई-पीक पाहणी करणं गरजेचं असतं. आता हे साहेब आपल्या शेतामध्ये आलेले आहेत, आमचे बंधू आहेत शेळके सर. हे आलेले आहेत आमच्या शेतामध्ये आणि यांची आज आपण ई-पीक पाहणी कशी करायची या संदर्भामध्ये हा व्हिडिओ घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आता जाणार आहोत आणि त्या ठिकाणी बघणार आहोत की आपल्याला ई-पीक पाहणी कशी करायची. चला तर आपण व्हिडिओच्या सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती CDSMH हे सर्च करायचं. त्यानंतर हे सर्च केल्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीनं जो 5 नंबरचा दिसेल CDSMH हे ॲप्स ओपन करायचं आहे. ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेला असल्यामुळे मला ओपन हा ऑप्शन येतो आहे. यावरती आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ज्यांनी इन्स्टॉल केला असेल त्यांनी. ओपन केल्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला इंटरफेस दिसेल. थोडा वेळ लागेल. नंतर आपल्याला लँग्वेज चूज करायची आणि बिकम अ सर्व्हर किंवा आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता सर्व्हर आपल्याला करायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी लॉग इनवर साइन इन टू युअर अकाउंट्स यावरती क्लिक करायचं. यावरती साइन इन ॲज सुपरवायझर ह्या 1 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं. मित्रांनो, या ठिकाणी इंटर करायचं आहे आपल्याला मोबाईल नंबर, आपण पासवर्ड करायचा आहे आणि त्यानंतर रिक्वेस्ट OTPवर करायचं आहे. आता OTP आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला OTP फिलअप करणं अपेक्षित आहे. यानंतर आपल्याला मित्रांनो यासारखी स्क्रीन दिसल्याच्या नंतर माय टास्कमध्ये आपल्याला जायचं आहे. माय टास्कमध्ये गेल्याच्या नंतर सर्व पेंडिंग या ठिकाणी जायचं आहे आणि सर्व पेंडिंग आपल्याला गावातील सर्व आपले जे गट नंबर आहेत ते दिसतील. या ठिकाणी आपल्याला ज्या गटाचा सर्वे करायचा आहे तो गट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा. त्यानंतर आपण बघता की इंटर सब सर्वे नंबर आपल्याला टाकण्याची गरज नाही आहे. खाली आपल्या गावाचं नाव आपल्याला टाकणं अपेक्षित आहे. आपल्याला गावाचं नाव टाकायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने इंटरफेस दिसेल. आता आपल्याला ज्या व्यक्तीचं ॲक्च्युअली सर्वे करायचा आहे त्या व्यक्तीच्या नावावरती सर्वेवरती क्लिक करायचं. त्यानंतर यासारखा इंटरफेस आपल्याला दिसेल. आता आपल्याला गटात जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर यासारखा इंटरफेस, नंतर समोर नेक्स्ट करायचं आहे. या ठिकाणी नो करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला नोचा हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यावेळेस जर आपल्याला ऑलरेडी हार्वेस्टेड असेल तर येस करा, अन्यथा नो करा. आपल्याला सध्या स्थितीत नो करणं अपेक्षित आहे. याचबरोबर आता इथे सीजनलवरती यायचं आहे. सीजनलवरती आल्याच्यानंतर इन धिस सर्वे सीझन क्रॉप्स येस करायचं आहे आणि ही संपूर्ण डिटेल्स आपल्याला काळजीपूर्वक भरणं अपेक्षित आहे. आता ॲक्च्युअली आपल्या शेतामध्ये कोणत्या पिकाचा सर्वे करायचं ते पीक या ठिकाणी निवडून घ्या. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी योग्य ते दिनांक, पेरणीची तारीख लक्षात असू द्या. या ठिकाणी आपल्याला पेरणीची तारीख टाकणं अपेक्षित आहे. त्याबरोबर मिक्स क्रॉप आहे की सिंगल आहे हे टाकायचं आहे. खाली एरिया व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्या पिकाचा व आपल्याला इरिगेशन स्रोत काय, पाण्याचा स्रोत काय ते या ठिकाणी करून घ्यायचं आणि नेक्स्ट करून आपल्याला लोकेशन, लाईव्ह लोकेशन असलेला फोटो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने क्लिक केल्याच्यानंतर आपण बघू शकता नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्यानंतर आपल्याला कन्फर्म करण्यासाठी मेसेज येईल. पुन्हा आपण कन्फर्मवरती क्लिक करा. आय हॅव व्हेरिफाईड द ऑल फाईल्स अँड डाटा. आपण कन्फर्म केल्याच्यानंतर या पद्धतीनं आपल्याला सर्वे होऊन जाईल मित्रांनो.